सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर। कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा। तर नवरात्र सुरू आहे। नवरात्रीमध्ये आपण देवीला मनोभावे 9 दिवस देवीची सेवा करत असतो, देवीची पूजा करत असतो आणि त्याचबरोबर देवीला रोज नैवेद्यही दाखवत असतो। पण घरामध्ये आपण जे काही बनवतो ते देवीला आपण अर्पण करतो मनोभावे यथाशक्ती। जे काही आपल्या घरात आहे ते आपण देवीला नैवेद्यरूपी ठेवत असतो। पण देवीला काही असे पदार्थ अत्यंत प्रिय आहेत, ते आपण जर देवीला नैवेद्यामध्ये ठेवले तर देवीचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळणार। असं नाही की आपण घरामध्ये जे ठेवले त्यामुळे मिळणार नाही, तर मिळणारच। पण आपल्या मनात एक भाव असतो ना, देवीला ही वस्तू आवडते, देवीला हा पदार्थ आवडतो, तर आज आपण देवीसाठी हा पदार्थ बनवावा किंवा देवीसाठी आपण हे देवीला अर्पण करावं। देव भावाचा भुकेला असतो, तरीसुद्धा आपण शुद्ध भावाने देवाला त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालतो। देवाला काय देतो यापेक्षा कोणत्या भावनेने देतो हे पाहणे खूप महत्त्वाचे असते। यासाठीच नवरात्रीच्या काळात रोज गोड-धोड नैवेद्य नसले तरी चालतील, पण स्वयंपाकघरात आपण रोज जे वापरणारे पदार्थ आहेत आळीपाळीने जर तेच नैवेद्य म्हणून ठेवले तरीही खूप चांगलं। आणि 9 दिवस उपवास केले जातात। प्रत्येक भक्तांना 9 दिवसात देवीला काय नैवेद्य दाखवावा की जेणेकरून देवी आपल्यावर प्रसन्न होईल, असे प्रत्येकाच्या मनात वाटत असते। तर देवीला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणतेही उपवास पूर्ण होत नाहीत। या 9 दिवसात देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांना त्यांच्या आवडता नैवेद्य अर्पण केला जातो। असे केल्याने दुर्गा माता अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। तर चला मग बघूया 9 दिवसांचे कोणते 9 नैवेद्य आहेत। नवरात्रीचा पहिला दिवस शैलपुत्री देवीला समर्पित असतो। महादेवाची पत्नी आणि 9 दुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचं महत्त्व आणि शक्ती अनंत आहे। या दिवशी देवीला तुपाचा नैवेद्य दाखवावा, याने भक्त निरोगी राहतात आणि त्यांचे सर्व दुःख नाहीसे होतात। नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची आराधना केली जाते आणि या देवीला साखर प्रिय आहे। दीर्घायुष्याची कामना करत या देवीला साखर, पांढरी मिठाई आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा। नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी अर्थात तृतीयेला दुर्गा देवीच्या चंद्रघंटा या रूपात पूजा केली जाते। या देवीला दूध, खीर किंवा दुधाने तयार मिठाईचे नैवेद्य दाखवावा, याने भक्तांना सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते। नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते। देवीच्या या रूपाच्या कृपेने निर्णय घेण्याच्या क्षमतेत वृद्धी होते आणि मानसिक स्थितीत सुदृढ होते। या तिथीला मालपुवा प्रसाद अर्पित करणे शुभ ठरतं। नैवेद्य लावल्यावर प्रसाद वितरित केल्याने पुण्यफल प्राप्ती होते। नवरात्रीच्या 5व्या दिवशी अर्थात पंचमीला स्कंदमाता या रूपात देवीची आराधना केली जाते। शारीरिक कष्ट निवारण्यासाठी देवीला केळीचा नैवेद्य दाखवावा। 6व्या दिवशी कात्यायनी रूपात देवीची पूजा अर्चना केली जाते। या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी मध आणि विड्याचा नैवेद्य दाखवावा। नवरात्रीच्या 7व्या दिवशी काल रात्री रूपात देवीची पूजा केली जाते। नकारात्मक शक्तींपासून बचावासाठी आपण गुळाचा नैवेद्य दाखवू शकतो। महागौरी देवीची 8व्या रूपात पूजा करतात। ही अन्न धन देणारी देवी आहे। देवीच्या या रूपाला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो, याने संतान सुख प्राप्ती होते। आणि नवरात्रीच्या 9व्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी नवमीला सर्व सुख आणि सिद्धी प्रदान करणारी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते। कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी या दिवशी देवीच्या नैवेद्यात डाळिंब सामील केलं जातं। तसेच हलवा, पुरी, हरभरा, पुरणवरणाचा नैवेद्य या दिवशी दाखवला जातो। ह्या 9 नैवेद्यांचा तुम्ही नवरात्रीमध्ये देवीला नैवेद्य दाखवू शकता। ह्या नैवेद्यामध्ये जे तुम्हाला मी पदार्थ सांगितले आहे, तर हे प्रत्येक रूपातील 9 दुर्गेच्या रूपातील प्रत्येक रूपात वेगवेगळे 9 पदार्थ देवीला अर्पण केलेले आहेत। तर प्रत्येक पदार्थाचंही त्या देवीला अर्पण करण्याचं महत्त्वही तुम्हाला मी यामध्ये सांगितलेलं आहे। तर नक्कीच तुम्ही देवीला हे अर्पण करा। तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या काही असतील त्या देवी आई नक्की पूर्ण करेल। देव फक्त आपल्या भावाचा भुकेला असतो, तर मनापासून आणि श्रद्धेने जे काही तुम्ही ठेवाल ते देवीला अत्यंत प्रियच आहे। पण आपली काहीतरी श्रद्धा असते, भावना असते,
तर त्यामुळे देवीला जे काही प्रिय आहेत ते पदार्थ आपण ठेवण्याची आपल्याला इच्छा असते. तर हे 9 नैवेद्य तुम्ही नवरात्रीमध्ये देवीला ठेवू शकता. तर हे झाले 9 नैवेद्य देवीचे. तर आणखीन आपण देवीला प्रसन्न करण्यासाठी काय करू शकतो? तर देवीला प्रसन्न करण्यासाठी आपण देवीची रोज सेवा करू शकतो. तिच्या चरणी आपण रोज एक 9 माळ मंत्रेचा जप करू शकतो. 1 करा, 3 करा, 11 करा. माझं तर म्हणणं आहे की ह्या नवरात्रीमध्ये 9 दिवस तुम्ही 11 माळी जप करा 9 मंत्राचा. बाकी कुठलीही सेवा जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही 9 मंत्राचा जप करू शकता. त्याचबरोबर तुम्ही दुर्गा सप्तशतीचेही पाठ करू शकता. रोज तुम्ही संध्याकाळी कुंकुमार्चन करा. देवीच्या श्रीयंत्र जर तुमच्याकडे असेल किंवा देवीचा टाक असेल तर त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करा. रोज ह्या 9 दिवसामध्ये कुंकुमार्चनची सेवा करा. आणखीन ललिता सहस्त्रनाम आहे, कुंजिका स्तोत्र आहेत, तर ह्याचं तुम्ही पठण करू शकता. ललिता सहस्त्रनाम आहे, ललिता स्तोत्र आहे, तर त्याचंही तुम्ही पठण करू शकता. बऱ्याचशा अशा सेवा आहे देवीच्या की ज्या तुम्ही करू शकता ह्या 9 दिवसामध्ये आणि देवीला प्रसन्न करू शकता. आणि देवी आईची सगळ्यात उच्च कोटीची सेवा तर तुम्हाला माहिती आहेच. तर दुर्गा सप्तशती पाठ याचं तुम्ही पाठ करू शकता. अशा भरपूर सेवा आहे की ज्या आपण ह्या 9 दिवसामध्ये करू शकतो आणि ह्या सगळ्या सेवा आपण ह्या 9 दिवसामध्ये केल्या पण पाहिजेत. दिवसभर देवासमोर बसून सेवा करणे हे आपल्याला जमत नाही, पण उठता बसता थोडीफार जरी सेवा झाली तर ती पण खूप होते देवीच्या चरणी. तर ह्या 9 दिवसामध्ये ही संधी तुम्ही गमावू नका. थोडीफार का होईना सेवा तुम्ही ह्या 9 दिवसामध्ये नक्की करा. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी घरामध्ये घट बसवत नाही, फक्त अखंड दिवा तेवढा मी देवघरात लावलेला आहे. मी घरामध्ये घट बसवला नाही याचं कारण असं आहे की आम्ही घरामध्ये घट बसवत नाही, आम्ही घरामध्ये कुलदेवीची स्थापना करत नाही. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही रोज बघतच असाल, जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहितीच असेल की माझ्या व्हिडिओमध्ये रोज सकाळी एक मंदिर असतं, त्या मंदिराचं दर्शन घेऊनच पुढच्या व्हिडिओला सुरुवात होते. बरेच असे व्हिडिओ आहेत की त्यामध्ये मी मंदिर दाखवलेलं आहे. तर त्या मंदिरामध्ये सगळ्या देवींची स्थापना आम्ही केलेली आहे आणि त्या देवींनाच आम्ही नवरात्रीमध्ये मंदिरातून बाहेर काढून मंदिराच्या साईडलाच आम्ही देवींची स्थापना करतो. तर हे तुम्ही आत्ता जे बघताय ह्या सगळ्या देवी मंदिरामधल्या आहेत आणि ह्या देवींची स्थापना त्यांना बाहेर काढून इथे केलेली आहे आणि प्रत्येक देवीचा घट तिच्या समोर भरलेला आहे. तर अशा प्रकारे आम्ही देवीची घटस्थापना करतो. घरामध्ये आम्ही कुणीही घट भरत नाही. आमच्या सगळ्यांचा मिळून म्हणजे मंदिर आहे आणि सगळ्या देवी त्यामध्ये स्थापन केलेल्या आहे आणि त्या देवींचा घट येथेच देवींच्या समोर भरला जातो. मंदिराच्या बाजूला आम्ही देवीच्या पूजेसाठी जागा ठेवलेली आहे, तर तिथेच आम्ही हे घट भरतो आणि प्रत्येक वर्षी इथेच देवीची स्थापना करतो. तर प्रत्येकांची परंपरा वेगळी असते, प्रत्येकांच्या पद्धती वेगळ्या असतात. तर आमचे पूर्वज जशा पद्धतीने करत आलेत तर तशाच पद्धतीने आम्हीही देवींची घटस्थापना करत आलो आहोत आणि अशा पद्धतीने करत आहोत. तर देवीच्या समोर आम्ही संध्याकाळी अशा प्रकारे गरबा, दांडिया थोडा वेळ खेळतो. तर थोडं मी यावेळी शूट केलेलं आहे. सगळ्या बायका मिळून गोळा होऊन देवीची गाणीही म्हणतात. तर अशा प्रकारे आमच्याकडे नवरात्री साजरी केली जाते. 9 दिवस एवढं प्रसन्न वातावरण असतं ना आणि एवढं भारी वाटतं ह्या 9 दिवसामध्ये. खूप म्हणजे खूप छान वाटतं. प्रत्येक वर्षी आम्ही वाट बघत असतो की नवरात्र कधी येणार आणि हा नवरात्री सण आमच्यात खूप म्हणजे खूप मोठ्यात साजरा केला जातो. म्हणजे दीपावलीपेक्षा पण जास्त मोठ्यात आम्ही नवरात्र साजरी करतो. तर त्यामुळे खूप आम्हाला आनंद असतो आणि खूप आतुरतेने आम्ही या नवरात्रीची वाट बघत असतो. रोज आरतीला जाणं, देवीसाठी नैवेद्य ठेवणं, देवीची पूजा, देवीसाठी गाणी म्हणणं, गरबा, दांडिया, रोजच्या रोज कलरच्या साड्या नेसणं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळे ना खूप छान वाटतं आणि हे 9 दिवस कसे जातात हे पण कळत नाही. आणि आत्ता जे तुम्ही बघताय हे आमच्या कुलदेवीचे टाक आहे. हे कुलदेवीचं मंदिर आहे. कुलदेवीचं मंदिर आम्ही जिथे देवी बसवलेले आहेत तिथून थोडं लांब आहे. तर कुलदेवीचं मंदिर जे आहे देवीला बसवलेले आहे, तिचे घट इथे भरलेले आहेत. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.